हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. या आता आरती करायला. आजचं बाप्पाचं दर्शन घ्या. आजची बाप्पाला छानशी पूजा करून झालेली आहे. बाप्पाला नैवेद्य ठेवलेला आहे. चला आता आपण आरती करून घेऊया. सकाळची सुरुवात जेव्हा बाप्पाच्या दर्शनाने होते ना, तेव्हा दिवसच प्रसन्न जातो. तर आज धन्वीचे पेपर संपलेले होते आणि मस्तपैकी धन्वीने आज सुट्टी टाकलेली, गेलीच नाही दुसऱ्या दिवशी. तर मग तिच्या हातूनच आज बाप्पाची पूजा केली आणि आरतीही करून घेतली. मला ना माझ्या मुलीचे खूप छान कौतुक वाटतं. जशी मी लहानपणी होते ना, की माझ्या सगळ्या आरत्या पाठ होत्या, माझे सगळे मंत्र स्तोत्र पाठ होते, तशीच माझी मुलगीही आहे. तिला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच खूप छान इंटरेस्ट आहे. ती सगळ्या गोष्टी करते आणि तिला बघून मला खरंच माझं बालपण स्वतःचं आठवतं. आरती झाल्यानंतर छानसा नाश्ता करत होतो. नाश्ता करता करता धन्वीचं चाललं होतं की आई, तू बाप्पासाठी छान छान बनवतेच आहेस ना, तर मलाही आवडतं आणि बाप्पालाही छान वाटेल, म्हणून तू आज छानशी पावभाजी कर बाप्पासाठी. म्हणून मग आजचा नैवेद्य बाप्पासाठी पावभाजी असाच बेत ठरला. मग आम्ही छानसं रव्याचे धिरडे बनवले होते. रव्याचे धिरडे खाता खाता पुढच्या स्वयंपाकाचं प्लॅनिंग झालं. मग मी माझ्या कामाला लागले, धन्वी तिच्या अभ्यासाला लागली. जेही काही इतके दिवसांचे पेपर वगैरे सॉल्व्ह केलेले होते, सगळा पसारा तिने आवरून घेतला. मग दुपारी छानसा बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पावभाजीचा बेतवर आम्ही ताव मारला आणि छानसा ह्या पावभाजीची टेस्ट जर तुम्हाला स्मेल जर टेक्नॉलॉजीमधून जर पाठवता आला असता ना, तर तुम्हाला खरंच वाटलं असतं की यावं पावभाजी खायला म्हणून. इतकी छान टेस्टी झाली होती. मग पावभाजी खाऊन झाल्याच्या नंतर मस्तपैकी दुपारी पाऊस पडत होता आणि पावसाचा एन्जॉय घेण्यासाठी आणि पेपर संपल्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही मस्तपैकी नरसिंहा पिक्चर लावला होता, जो लहान मुलांसाठी आता आलेला आहे, सध्या चालू आहे. मस्त सगळ्या खिडकी दरवाजे पडदे बंद करून आम्ही छानसा एन्जॉय केला पिक्चर. संध्याकाळी आम्ही मस्तपैकी मंडळाचे इथे जे गेम्स होतात तिकडे गेलो होतो. तर धन्वीही छानशी खेळत होती, मीही छान गेम खेळले. हाऊजी गेम झाला, संगीत खुर्ची झाली. आम्ही सहसा बाहेर जास्त मिक्स होत नाही, तर ह्या निमित्ताने सगळ्यांशी भेटायला मिळालं, बोलायला मिळालं, नवीन ओळखी झाल्या आणि गेम्सही छानसे खेळून खूप आनंद झाला. खूप वर्षांनंतर संगीत खुर्ची वगैरे असं काही गेम्स खेळलो आणि धन्वीलाही नवीन नवीन फ्रेंड्स मिळाले. बाप्पाला आरती करून झाल्यानंतर गेलो होतो, जेवण करून घेतलं, आरती झाली, जेवण केलं, मग गेलो होतो आणि मस्त 10 वाजेपर्यंत रात्रीचा एन्जॉय केला. आणि असं झाला आमचा आजचा दिवस. चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.